नमस्कार, मी निखिल चौधरी महासंगम न्यूज नेटवर्कमध्ये तुम्हा सर्वांचे पुनश्च एकदा स्वागत करतो। आज या ठिकाणी मोर्चाचा दुसरा दिवस आहे। काल सर्वजण अकोले या ठिकाणी मुक्कामी होते आणि तिथून आज सकाळी मोर्चा संगमनेरच्या दिशेने रवाना झालेला आहे आणि मोठ्या संख्येने आजही दुसरा दिवस असताना मोठ्या संख्येने लोक मोर्चामध्ये जोडले जात आहे। तर बघूयात आपण नक्की काय। काल अकोल्यामध्ये मुक्काम करून आज संगमनेरच्या दिशेने तुम्ही सर्वजण रवाना झाले आहात, नक्की काय सांगाल? या ठिकाणी एकीकडे चर्चा करण्यासाठी आमचं सर्व शिष्टमंडळ आमच्या शेतकऱ्यांचे नेते कॉम्रेड डॉक्टर अजित चौले यांच्या नेतृत्वाखाली मुंबईकडे रवाना झालेला आहे। परंतु रात्री लोकशाही पद्धतीनं आमची या ठिकाणी बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये असा निर्णय झाला का एकीकडे चर्चा चालू राहणार, परंतु चर्चा चालू ठेवत असताना मोर्चा मात्र बंद केला जाणार नाही। आज या ठिकाणी आमच्या अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्ष कॉम्रेड मरियमजी ढवळे या मोर्चाचं नेतृत्व करतायत। आज आम्ही संध्याकाळी संगमनेरच्या प्रांत कार्यालयासमोर मुक्काम ठोकणार आहोत। रात्रीचं आमचं शिष्टमंडळी सकारात्मक चर्चा प्रत्येक मागणीवर खुलासेवर जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर उद्या सकाळी मात्र लोणी मार्गे अहिल्यानगर हा मोर्चा या ठिकाणावर निघाल्याशिवाय राहणार नाही। आज आमचा वनाचा जमीनधारक वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या जमीन कसतोय, त्याच्या नावावर अजून झालेली नाही। वन्य प्राणी आमच्या शेतकऱ्यांची पिकं उद्ध्वस्त करतायत। रानडुकरं असतील, वानरं असतील, सांबर असतील, हे घरात सुद्धा आमचं पीक येत नाही। नारंगावाने जुन्नर आणि फाट्याला आम्हाला मजुरी करून जगावं लागतं। आमच्या सीटूच्या कामगार संघटना 80 रुपये रोजावर भात शिजवणाऱ्या आहार कर्मचारी आहेत, अर्धवेळ परिचार आहेत, अंगणवाडीच्या ताई आहेत, त्याचबरोबर आशा कर्मचारी आहेत। अनेक लाडक्या बहिणींचं मानधन बंद केलं, राठाळपणाने गावागावात राजकारण झालं, अनेक गरीब महिलांचं मानधन बंद केलं। या सगळ्या मागण्या आहेत। या सगळ्या मागण्यावर योग्य असा निर्णय झाला पाहिजे, त्याचं नेतृत्व दुसरी फळी लालबावटे या ठिकाणी करत आहेत। आम्ही एक एक पाऊल पुढे नेट पालकमंत्री साहेबांकडे आम्ही न्याय मागत आहोत। साहेब, बैठक यशस्वी करा, आम्हाला न्याय द्या, नाहीतर लोणी मार्गे अहिल्यानगर उद्या आम्ही चालल्याशिवाय राहणार नाही। काय सांगाल मॅडम? रात्री सर्वजण मुक्कामी होते तरी त्याच ताकदीने त्याच उत्साहाने सर्वजण संगमनेरच्या दिशेने निघालाय, काय सांगाल तुम्ही? आज भाजप RSS सरकार जी आहे ते गोरगरिबांचे कुठलेच प्रश्न सोडवत नाही। प्रश्न इतके तीव्र झालेले आहे की त्यांना रस्त्यावर येण्यापेक्षा दुसरा मार्ग आता राहिलेला नाही आणि म्हणून श्रमिक जनता जी आहे ती भयंकर त्रासलेली आहे। महागाई, बेरोजगारी, जमिनीचा प्रश्न, पाण्याचा प्रश्न, मजुरीचा प्रश्न, हे सगळे प्रश्न सुटत नाही आणि प्रत्येक वेळेस जे फडणवीस सरकार आहे आश्वासनं देत आहेत, खोटी आश्वासनं देत आहेत, कारण त्यांना मनात अंमलबजावणी करायची नाही आहे। हा देश फक्त अंबानी आणि अदानीसाठी चालवायचा नाही आहे। या देशाच्या घटनेप्रमाणे त्यांनी सत्ता काबीज केलेली आहे। त्यांचं कर्तव्य आहे की लोकांचे प्रश्न जे आहेत ते ऐकून घेणं आणि ते सोडवणं, हे आहे लोकशाही। पण ही जी ठोकशाहीमध्ये विश्वास करणारी जी सरकार आहे ती सरकार बिलकुल गोरगरिबांचं ऐकायला तयार नाही। म्हणून गोरगरिबांनी रस्त्यावर येऊन आपले हक्क, आपल्या मागण्या जिंकल्याशिवाय हे आंदोलन थांबवणार नाही। आज जी शिष्टमंडळाची बैठक आयोजित केलेली आहे, काय प्रामुख्याने मागण्या काय असणार आहेत? ते सरकारनीच आश्वासन दिलं होतं की वन जमीन आम्ही नावावर करून देणार आहोत, हे काय झालेलं नाही आहे। सिंचनाचा प्रश्न आहे, त्याच्यावर पावलं उचललेली नाही आहे। या भागामध्ये रेल्वे आली पाहिजे, त्यासाठी ते प्रयत्न करणार असं त्यांनी आश्वासन दिलं। आजपर्यंत त्याचा पत्ता नाही आहे। जे योजना कर्मचारी आहे त्या योजना कर्मचाऱ्यांचं मानधन वाढलं पाहिजे, त्यांना नोकरीची सुरक्षितता मिळाली पाहिजे, त्यांना सरकारी कर्मचारीचा दर्जा मिळाला पाहिजे। ते करण्याऐवजी या योजना कर्मचाऱ्यांसाठी बजेटमध्ये पैशांमध्ये कपात करण्याचं षडयंत्र चालू आहे। या सगळ्या गोष्टी, युवकांना आज रोजगार नाही आहे, हाताला काम नाही आहे, त्यामुळे या सगळ्या गोष्टी याच्यावर त्यांनी जी आश्वासनं दिलेली आहे ते तातडीने त्याची अंमलबजावणी त्यांनी सुरू करावी, याच्यासाठी शिष्टमंडळ गेलेलं आहे। आणि हा पायी जत्था जो आहे, हा लॉंग मार्च जो आहे तो अहिल्यानगरपर्यंत जाणार। चर्चा चालू राहील, चर्चेमध्ये काय होतंय ते आज रात्री आम्हाला कळेल।